राजने आता सुरेंद्रला साळुंखे यांच्या घराबाहेर ड्रॉप केलं. त्याची बाईक तिथेच होती. सुरेंद्रचे आभार मानले आणि आता तो थेट हॉटेलवर आला. मी इथे आलो होतो शर्मिलाबद्दल माहिती काढायला आणि मला थॉमस सापडला. थॉमस आणि त्या कॉफींचं कनेक्शन थेट इनामदारांच्या वाड्याशी अगदी बरोबर जोडलं गेलं. पण यात अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत. ते 2 डिटेक्टिव्ह, त्यांचं काय झालं? ते दोघे एकाएकी बेपत्ता झाले. त्यांनी आता दीपकने त्याच्यासाठी दिलेला तो पेपर शोधला. ती फाईल ज्यात त्या पहिल्या डिटेक्टिव्हने खूप सारं काम करून ठेवलं होतं. फाईलमधला तो पेपर तो आता बघू लागला. यात फादर फर्नांडिस, शकीला शेख आणि भास्कर या तिघांना तो भेटणार होता आणि सगळ्यात शेवटचं ठिकाण होतं जिथे तो रेकी करायला जाणार होता. ते म्हणजे होतं शर्मिलाचं घर, म्हणजे शेखर जरीवाल यांचा बंगला. त्या ठिकाणाच्या नावासमोर त्याने लाल रंगाने स्टार मार्क केला होता. पेपरवर लिहिलेली सगळी अक्षरं त्यांनी निळ्या पेनने दिली होती, पण तो स्टार त्याने लाल पेनाने काढला होता. म्हणजे कदाचित तो त्या रात्री तिथेच गेला असेल तर, आणि तिथूनच तो बेपत्ता झाला असेल तर. दुसऱ्या डिटेक्टिव्हने पण ती चूक केली. कदाचित त्याने देखील त्याच ठिकाणी पहिल्यांदा जायची चूक केली, कारण बाकी तिन्ही ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन आलो. शकीला शेख, भास्कर आणि फादर फर्नांडिस तिघांनाही आम्ही भेटलो. तिथे आम्हाला कोणताच धोका जाणवला नाही. म्हणजे त्या दोन्ही डिटेक्टिव्ह बाबतीत जे झालं ते शेखर जरीवालच्या बंगल्यातच झालं असणार. तसं पण भास्कर म्हणाला होता की तोही कोणत्या तरी अघोरी विधीत लिप्त होता. विजयकांत शेखरला भेटायला आलेला तो श्रीमंत माणूस, आणि त्याने बंगल्यात बनवलेली ती एक वेगळी खोली. नक्कीच तिथंच काहीतरी झाले. राजने घड्याळ बघितलं. संध्याकाळचे 6 वाजले होते. त्याने त्या जागेचा ॲड्रेस मॅपवर लावला. 2 तास वेळ लागेल तिथं पोहोचायला असं मॅपवर दिसत होतं. त्याने पहिला तर शॉवर घेतला आणि मग तो निघाला. त्याने स्वतःसोबत सगळ्या आवश्यक गोष्टी घेऊन तो निघाला. राजला जरा धाकधूक वाटत होती. 7:45 वाजता तो आता गोवा सिटीच्या बाहेर येऊन पोहोचला होता. मॅपवर 5 मिनिटाचा कालावधी दिसत होता. दोन्ही बाजूला आता घनदाट जंगल सुरू झालं होतं आणि काही मीटरवरच जंगलाची झाडी आणि दाटी विरळ होताना दिसत होती. दूरवर त्याला तो बंगला आता दिसू लागला होता. त्याने गाडीचा वेग संथ केला आणि गाडी बंगल्यापासून काही मीटर अलीकडेच रस्त्यालगत झाडाखाली पार्क केली. खिशात मोबाईल आणि कमरेला खोचलेली गन त्यांनी स्वतःसोबत ठेवली आणि आता तो गाडीतून उतरला आणि बंगल्याच्या दिशेला अलगदपणे आडोशाने चालू लागला. बंगल्यातले दिवे बंद दिसत होते, म्हणजे बंगल्यात जणू काही कोणीच नव्हतं. तो आता बंगल्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडीतून बंगल्याच्या संरक्षक भिंतीजवळ आला आणि त्याने हात डोकावलं. आतमध्ये अंगणात उभी एक जुनी मर्सडीज कार दिसत होती. त्याच्यावर खूप सारी धूळ साचली होती. म्हणजे हा माणूस ही गाडी वापरत नसेल की हा आता घरातच असेल, या 2 शक्यता होत्या. तो आता संरक्षण भिंत ओलांडून बंगल्याच्या अंगणात पोहोचला. बंगल्यातल्या झाडांचा आडोसा घेत तो आता बंगल्याच्या मागच्या बाजूला आला. मागच्या बाजूला एक वडाचं मोठं झाड होतं आणि ते झाड इमारतीला येऊन खेटलं होतं. त्याच्या फांद्या टेरेसच्या कठड्याला जाऊन टेकत होत्या. राजने आत शिरायला तो मार्ग निवडला आणि तो आता सावकाशपणे झाडावर चढू लागला. झाडावर हळूहळू चढत तो आता टेरेसवर पोहोचला. टेरेसचं दार उघडच दिसत होतं. त्या दाराने तो आता बंगल्यात शिरला. आत जागोजागी मंद असे झिरोचे बल्ब लावलेले होते. एक विचित्र असा दुर्गंध बंगल्यात पसरलेला. तो पहिल्या मजल्यावर होता. त्याने आता सगळीकडे नजर फिरवली. पहिल्या मजल्यावरून त्याने खालीही डोकावलं. कोणीच नव्हतं. पण त्या बंगल्यात एक नकारात्मकता त्याला अगदी अंगणात प्रवेश केल्यापासूनच जाणवत होती.
राज आता जिन्याकडे चालत आला. अर्चना, बरं वाटतंय का आता? त्याच्या कानावर एक आवाज ऐकू आला. थांब, तुझं आवडीचं गाणं लावतो. एका पुरुषाचा आवाज त्याच्या कानावर पडला. दुरून रेडिओची खरखर ऐकू आली. लग जा गले, ते गाणं सुरू झाल्याचा आवाजही राजला ऐकू आला. आवाज त्याच मजल्यावरच्या कुठल्या तरी खोलीतून येत होता, पण कळत नव्हतं नक्की कुठून येतोय. राज थबकला, मागे वळाला आणि आता त्याच मजल्यावर असलेल्या 4 खोल्यांच्या समोरून हळूहळू पावलं टाकत तो चालू लागला. तो जसजसा पुढे येत होता तसतसा तो आवाज आता जवळून ऐकू येऊ लागलेला. ते गाणं तसंच सुरू होतं. 3ऱ्या खोलीच्या जवळ येत तो थांबला. आता त्याच्या लक्षात आलं की तो आवाज त्याच खोलीतून येतोय. त्याने हळूच दाराजवळ येत दार थोडंसं ढकललं. दार उघडंच दिसत होतं. आतमध्ये त्याने पाहिलं. आतमध्ये पूर्ण अंधार होता. काहीच दिसत नव्हतं, पण रेडिओचा तो आवाज त्याच खोलीतून येत होता. खोलीच्या त्या अंधारात सुद्धा कोणतीच हालचाल जाणवत नव्हती. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला होता. कमरेला लावलेली गन त्याने हातात घेतली आणि एक एक पाऊल आता तो खोलीच्या आतमध्ये शिरला. दुर्गंधी आता वाढू लागली. जणू काही ती सगळी दुर्गंधी जी त्याला जाणवत होती ती याच खोलीतून येत होती. खिशात हात घालत त्याने मोबाईल काढला आणि मोबाईलचा टॉर्च लाईट सुरू केला. टॉर्च लाईटचा फोकस बेडवरती पडला आणि त्याच्या छातीत धस झालं. बेडवरती एका स्त्रीचं अर्धवट सडलेलं प्रेत दिसत होतं आणि त्याच प्रेताच्या बाजूला एक रेडिओ चालू होता. ते गाणं संपलं आणि खर्र असा आवाज येत काही वेळ शांतता निर्माण झाली. राजला नक्की काहीच कळत नव्हतं आणि अचानक रेडिओ परत एकदा सुरू झाला. अर्चना, बरं वाटते का आता? त्याच्या कानावर परत तसाच आवाज ऐकू आला. एका क्षणात त्याच्या सगळं लक्षात आलं. हा एक ट्रॅप होता. मागून कोणीतरी जोरात त्याच्या अंगावर धावत येताना त्याला जाणवलं. त्याने मागे वळून बघितलं आणि तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्या माणसाच्या हातातलं लाकडी दांडकं त्याने राजच्या डोक्यावर मारायला म्हणून उगारली, पण राज जरासा बाजूला झाला आणि तो घाव त्याच्या खांद्यावर झाला, पण तो घाव देखील वर्मी होता. राज खाली पडला. त्याच्या हातातली गन खाली पडली. मोबाईल जमिनीवर उलटा पडलेला. मोबाईलच्या प्रकाशात एक वृद्ध व्यक्ती पूर्ण विवस्त्र अवस्थेत आरडाओरडा करत त्याच्यावरती लाकडाच्या त्या दांडकं घेऊन त्याच्या समोर उभा होता. पांढरे केस, पांढऱ्या मिशा, अंगावर एकही कपडा नव्हता. राज जमिनीवर पडलेला. बंदूक नक्की कुठे पडली त्याचं त्यालाच कळत नव्हतं. कोण आहेस तू? राज उठून बसला आणि पलंगाला जाऊन टेकला. तो खांद्यावर झालेला प्रहार त्याला अजूनही जाणवत होता. तो म्हातारा आता तसाच पलंगाच्या दुसऱ्या कोपऱ्याजवळ गेला. पलंगाच्या बाजूला एक टेबल होता. त्या टेबलवरून त्याने काहीतरी उचललं आणि हातातला तो दंडुका खाली टाकला. राजला पटकन समजलं की त्याच्या हातात एक भला मोठा सुरा आहे. विकृतपणे तो हसत राजकडे येऊ लागला. राजची गन जमिनीवर पडली होती, पण मोबाईलच्या अगदी मोजक्या प्रकाशात गन नक्की कुठे आहे तेच त्याला कळत नव्हतं. तो उठून उभा राहायचा प्रयत्न करू लागला. आता तो म्हातारा त्याच्यापासून 4 फुटावर आला होता आणि तितक्यात अंधारात हात चाच पडताना त्याच्या हाताला ती गन लागली. पटकन त्याने ती गन हातात घेतली आणि त्यातून एक बुलेट फायर केली. बुलेट जाऊन म्हाताऱ्याच्या गुडघ्यातून आरपार गेली. म्हातारा जागीच कोसळला. किंचाळत तो जमिनीवर पडला. राज पटकन उठून उभा राहिला. त्याने गन आणि तिथे पडलेला मोबाईल हातात घेतला आणि तो आता खोलीच्या दरवाजाजवळ आला. दरवाजाजवळ येत त्याने स्विच बोर्डवरती टॉर्चचा फोकस मारला आणि स्विच बोर्डची सगळी बटन दाबली. खोलीतले सगळे दिवे एकदम चालू झाले. म्हातारा जमिनीवर बसून कळवळत पडला होता. कोण आहे तू? म्हातारा जमिनीवर पडल्या पडल्या शिव्या देत होता.
राजनी खोलीतले ते दृश्य पाहिलं. त्या महिलेचा अर्धवट सडलेला मृतदेह पलंगावरती होता. तिच्या अंगावर व्यवस्थितपणे रजाई वगैरे घातलेली होती. तिच्या डोक्याभोवती एक स्कार्फ देखील गुंडाळलेला, पण त्या सडलेल्या प्रेताची झलक तरीही त्यातून दिसत होती. खोलीत दुर्गंध पसरलेला होता. म्हातारा जमिनीवर पडून शिव्या देतच होता. हातात सुरा तसाच धरून ठेवला होता. राजचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तो समोर जे पाहत होता ते त्याचा मेंदू अजूनही प्रोसेस करत होता. त्याच्या शिव्या ऐकून आता राज तर डोकं फिरलं. राज त्याच्या जवळ गेला आणि एक सनसनीत झापड त्याच्या गालावरती मारली. म्हाताऱ्याचा कान सुन्न झाला. हातातला सुरा बाजूला पडला. म्हाताऱ्याच्या तोंडातून बाहेर येणाऱ्या शिव्या बंद झाल्या. राजने आता त्याच्याकडे बघितलं. म्हातारा तरीही मग्रुरीत राजच्या अंगावर थुंकला आणि मग राजचं डोकंच फिरलं. म्हाताऱ्याला जमिनीवर तो पाडून त्याने 5-6 लाथा घालून म्हाताऱ्याची सगळी मस्ती काही क्षणात उतरवली. आता अक्षरशः म्हातारा गयावया करू लागला होता. "ए थेरड्या, काय आहे? काय आहे हे? कोण आहे ही बाई?" राजने म्हाताऱ्याला विचारलं. "बाई नाही, बायको आहे ती माझी. झोपलीये. ती मेली आहे." राज म्हणाला. "नाही, ती झोपली आहे. तिला कॅन्सर आहे म्हणून. आताच तिला गोळ्या दिल्या. गाणं ऐकल्याशिवाय तिला झोप येत नाही म्हणून तिला झोपवलं आहे. मला नको शिकवूस. मी पण शिकलेला माणूस आहे. मला अक्कल शिकवतो का तू?" म्हाताऱ्याचं बोलणं सुरू असताना राजने परत एक सनसनीत झापड त्याच्या थोबाडावर मारली आणि म्हातारा आता एका क्षणातच नॉर्मल झाला. "नाव काय तुझं? शेखर जरीवाल तूच आहेस का?" राजने विचारलं. "हो, मीच आहे." "शर्मिला तुझीच मुलगी ना?" राजने विचारलं. "हो, माझीच मुलगी. असं समज 2 माणसं गायब झालेत. मी त्यांना शोधत तुझ्या बंगल्यापर्यंत पोहोचलोय. काय केलंस तू त्यांचं? खरं सांग, नाहीतर साल्या उभा जाळून टाकीन इथंच. कोणी प्रेस शोधायला पण येणार नाही तुझं. आणि नुसतं जाळणार नाही, पूर्ण शरीरावरती आधी 50 खिळे ठोकीन." राजनी परत एक त्याच्या थोबाडात मारली. "कुठे आहेत ती 2 माणसं?" राजने हा प्रश्न विचारल्यावर का कोणास ठाऊक त्याची नजर बाजूला असलेल्या भिंतीच्या दिशेला गेली. या मजल्याची शेवटची खोली त्याच बाजूला होती. राज आता त्या खोलीतून बाहेर आला आणि बाजूलाच दिसणाऱ्या त्या खोलीच्या दरवाजाजवळ आला. राजच्या अंगात पूर्णपणे आक्रोश उफाळून आला. त्याने कुठल्याही चावीची वाट न बघता आणि चावी शोधण्यात वेळ न घालवता एक जबरदस्त अशी लाथ त्या दरवाजावरती घातली. तो दरवाजा दुसऱ्या क्षणात आतल्या बाजूला कोसळला आणि त्याने लगेचच खोलीच्या आत येत लाईट लावला. खोलीच्या आतला नजारा काहीतरी विचित्र आणि विकृतच होता. खोलीच्या कोपऱ्यात 2 माणसांना हात बांधून लटकवलेलं होतं. त्यातल्या एका माणसाचा पाय तोडण्यात आलेला तर दुसऱ्या माणसाचा एक डोळा फोडण्यात आला होता. त्या दोघांच्या शरीरावर जागोजागी जखमा होत्या. दोघेही जिवंत होते, पण खूप त्रासात आणि वेदनेत होते. राज आधी त्या दोघांच्या जवळ आला. तोपर्यंत त्याने खोलीत पूर्ण नजर टाकली नव्हती. तो आता त्या दोघांच्या जवळ आला. त्यातला पहिला चेहरा त्याच्या ओळखीचा वाटला. ज्याचा डोळा फोडलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर रक्त होतं, पण चेहऱ्याची ठेवण त्याच्या लक्षात होती. हा तोच होता ज्याच्या बायकोने ती फाईल दीपकला आणि राजला दिली होती. पहिला डिटेक्टिव्ह निलेश, म्हणजे नक्कीच त्याच्या बाजूला असलेला माणूस हा दुसरा डिटेक्टिव्ह होता. दोघे जिवंत होते, पण दोघांची हालत खराब होती. त्यांना लगेच उपचाराची गरज होती. राजने मोबाईल हातात घेत सुरेंद्रला कॉल लावला, कारण दीपक पुण्याला होता. सुरेंद्र लगेच मदतीला उपस्थित झाला असता. "हॅलो राज, बोला. इतक्या रात्री फोन केलात. सगळं ठीक आहे ना?" सुरेंद्रनी विचारलं. "सुरेंद्र, खरं तर इतक्या रात्री त्रास देतोय. एक लोकेशन पाठवतो. प्लीज त्या लोकेशनवर लवकरात लवकर एक ॲम्ब्युलन्स घेऊन पोहोचा. 2 लोकांचे जीव धोक्यात आहेत. जीवन मरणाचा प्रश्न आहे. प्लीज राज, प्लीज."
राज म्हणाला, काळजी करू नका, तुम्ही मला लोकेशन पाठवा, अर्ध्या तासात तिथं पोहोचतो. मी जरी नाही आलो तरी माझी माणसं तिथे येतील. सुरेंद्र म्हणाला. राजला जरा आधार वाटला आणि त्याने लगेच फोन ठेवून दिला. राजने त्याला लोकेशन पाठवलं आणि आता त्या दोघांनाही राजने बंदिस्त अवस्थेतून सोडवून भिंतीला टेकवत बसवलं. दोघांनाही त्याने पाणी वगैरे पाजलं होतं. बाजूच्या खोलीतून म्हाताऱ्याच्या ओरडण्याचा आवाज येत होता. सर, कोण आहात तुम्ही आणि मला कसे ओळखता? निलेश आता बोलू लागला होता. मला दीपकने पाठवले. तुमचा शोध घ्यायलाच मी आलो होतो. आपण खाली जाऊ. ॲम्ब्युलन्स काही वेळातच इथे पोहोचेल. मग तुम्हाला ते हॉस्पिटलला घेऊन जातील. निलेश चालायच्या अवस्थेत होता, पण तो दुसरा माणूस ज्याचा पाय कापण्यात आला होता तो चालायच्या अवस्थेत नव्हता. निलेश कसाबसा भिंतीला धरत धरत त्या खोलीतून बाहेर आला आणि तसाच पहिल्या मजल्यावरून चालत हॉलमध्ये जाऊन एका सोफ्यावर बसला. राजने या दुसऱ्या माणसाला आधार देत खालपर्यंत आणत सोफ्यावर बसवलं. बंगल्याचे मुख्य दार बंद होतं. राजने कडी वगैरे उघडून दार उघडलं. राज वर गेला. म्हातारा जमिनीवर तसाच कळवळत होता. आरडाओरडा त्याचा तसाच सुरू होता. राजने खोलीचं दारच बंद करून घेतलं. ॲम्ब्युलन्स या दोघांना घेऊन गेल्यानंतर आता तो त्या म्हाताऱ्याची खूप वाईट अवस्था करणार होता आणि आता त्याला त्या म्हाताऱ्याकडून खूप साऱ्या गोष्टी काढून घ्यायच्या होत्या. अर्ध्या तासानंतर ॲम्ब्युलन्सचा आवाज कानावर पडू लागला आणि 2-3 मिनिटातच बंगल्याच्या गेटसमोर ॲम्ब्युलन्स येऊन उभी राहिली. ॲम्ब्युलन्समधून 2 लोक स्ट्रेचर घेऊन बाहेर निघाले आणि एक व्यक्ती त्यांच्या मागोमाग उतरला. राजने गेट उघडलं. ते तिघेही आतमध्ये आले. मला सुरेंद्रनी पाठवलं आहे. त्यांना इथे पोहोचायला वेळ लागला असता, तो माणूस म्हणाला. हरकत नाही, या दोघांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा आणि त्यांची ट्रीटमेंट सुरू करा. पैशाचा कोणताही विचार करू नका, राज म्हणाला. आता त्या दोन्ही जखमी डिटेक्टिव्हना एक एक करत ते ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले. तो माणूस आहे ॲम्ब्युलन्समध्ये बसला. तो माणूस ॲम्ब्युलन्समध्ये बसला आणि आता ॲम्ब्युलन्स तिथून निघून गेली. राज आता बंगल्यात आला. त्याने पहिले तर बंगल्याचे दार आतून बंद करून घेतलं आणि आता तो थेट जिन्याने वर आला. त्याने त्या खोलीचं दार उघडलं जिथे त्या म्हाताऱ्याला बंद केलं होतं. तो जमिनीवर बेडला टेकून विवळत बसला होता. त्याच्या पायातून रक्तस्राव तसाच सुरू होता. राज खोलीत शिरला. बाजूलाच पलंगावर असलेली एक एक चादर त्याने घेतली आणि म्हाताऱ्याला हाताला धरत उभं केलं. हे गुंडाळ स्वतःच्या अंगाभोवती. आणि आता चल माझ्याबरोबर, आणि आता चल माझ्याबरोबर, आपल्याला खूप काही बोलायचंय, राज त्याला म्हणाला. म्हातारा तसाच जखमी अवस्थेत अंगाभोवती ती चादर गुंडाळून आता लंगडत लंगडत राजबरोबर त्या खोलीतून बाहेर आला आणि राज त्याला आता बाजूच्या त्या 4थ्या खोलीकडे घेऊन गेला. त्या खोलीत एक खुर्ची होती. त्या खुर्चीवर त्याने त्या म्हाताऱ्याला बसवलं आणि खोलीचं दार आतून बंद करून घेतलं. खोलीचं रूप आता कुठे राजने पूर्णपणे नजरेत भरून घेतलं होतं. खोली जरा विचित्रच होती. सगळ्या भिंतींना काळा रंग देण्यात आला होता आणि खोलीच्या दक्षिण दिशेला असलेल्या भिंतीलगत जमिनीवर तांदूळ, डाळ, गहू यांचे दाणे मिश्रित करून तिथं पडलेले दिसत होते. त्याच भिंतीलगत एक विजलेली मोठी अशी मातीची पंती दिसत होती. खोलीच्या अगदी मध्यभागी एक पांढरं वर्तुळ दिसत होतं. त्या वर्तुळाच्या मध्यभागी तेलाची एक चिकट अशी राब बसलेली जाणवत होती. राजने आता त्या भिंतीकडे नजर टाकली, पण त्या भिंतीवर केवळ काळा रंगच फासलेला दिसत होता. त्यामुळे काहीच कळत नव्हतं. ही खोली अशी विचित्र का बांधली? भिंतीला काळा रंग कोण देतं? ही पंती, हे तांदूळ, नक्की काय चालत होतं इथं? आणि तितक्यात राजची नजर त्याच खोलीतल्या कोपऱ्यात असलेल्या एका छोट्याशा लाकडी कपाटाकडे गेली. राज तसाच त्या कपाटाकडे चालू लागला
आणि तो म्हातारा तिकडनं ओरडला, थांब, ते नको बघूस, ते उघडू नकोस, प्लीज ते उघडू नकोस. म्हातारा एकदम ओरडू लागला. राजनी गन त्याच्या दिशेला रोखली आणि त्याला गप्प राहायला सांगितलं. त्या कपाटाचं दार उघडून राजने आत बघितलं. त्या कपाटात कागदांचा एक गठ्ठा दिसत होता. राजने तो गठ्ठा बाहेर काढला आणि जमिनीवर ठेवत तोही जमिनीवर बसला. वेगवेगळ्या प्रकारची पेंटिंग दिसत होती. एक विचित्र अशा झाडाचे पेंटिंग होतं, ते त्याने बाजूला ठेवलं. दुसरं पेंटिंग जे होतं ते हुबेहूब थॉमसचं पेंटिंग दिसत होतं. ती पेंटिंग म्हणजे त्याच पेंटिंगची झेरॉक्स वगैरे होती, जे पेंटिंग शर्मिलाने बनवलं होतं. तिसऱ्या कागदावर त्याच विचित्र अशा माणसाचं पेंटिंग होतं, जे शर्मिलानेच बनवलेलं. तोच माणूस ज्याचं पोट मोठं होतं, ज्याच्या तोंडाचा आकार फक्त इतका लहान होता की त्याच्या तोंडातून केवळ डाळीचा किंवा धान्याचा एक दाणा त्याच्या तोंडात जाऊ शकेल. बाकी त्याचं पेंटिंग्स आणि चित्रांच्या काही फोटोकॉपी त्या कागदांच्या ढिगात होत्या. त्या त्याने बाजूला ठेवल्या आणि आता शेवट एक कागद त्याच्या समोर राहिला, ज्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. स्थान, दक्षिण दिशेची कोणती एक भिंत, ज्याच्या आजूबाजूच्या सगळ्या भिंती, छत आणि जमीन पूर्णपणे काळ्या रंगात रंगवलेल्या असाव्यात. काळा रंग म्हणजे अंधाराचं प्रतीक. आकृती शक्यतो साधकाने स्वतःच्या हातानेच आकृती खोलीच्या मध्यभागी जमिनीवर रेखाटावी. सुरुवातीला ओबडधोबड असलेली आकृती हळूहळू आपोआप आकार घेऊ लागेल. साधना, या साधकाने ठरवलेल्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पूर्णपणे अन्नत्याग करावा. जल देखील ग्रहण करू नये. प्रत्येक अमावास्येला त्याने असा उपवास करावा. भुकेची ती जाणीव जेव्हा केव्हा तीव्र होईल तेव्हा आकृतीच्या नाभीवर पंथी स्थापित करून अग्नी जागृत करून त्या पंथीच्या 100 प्रदक्षिणा घालाव्यात. ठरलेली ती धून आणि ठरलेला तो हुंकार उच्चारत त्या कागदावर हे इतकंच लिहिलेलं होतं. तो आता खोलीच्या मध्यभागी आला आणि त्याने जमिनीवर नीट नजर टाकली. जमिनीवर साचलेली धूळ त्याने हाताने बाजूला केली आणि त्याला तीच आकृती परत एकदा दिसली, जी त्याला त्या वाड्यात दिसली होती. वाड्यातल्या जमिनीवर आकृतीच्या नाभी मार्गावरती पंथी ठेवून त्याच्या भोवती त्याच प्रकारे ती विचित्र धून हुंकारत ती स्त्री आणि तो पुरुष प्रदक्षिणा घालताना त्याला दिसले. ही गोष्ट आता त्याच्या एकदम लक्षात आली. म्हणजे आता सगळे धागे एकाला एक जोडलेले आहेत हे त्याच्या लक्षात आलं. राज त्याच्या जवळ आला. माझ्याकडे खूप प्रश्न आहेत तुझ्यासाठी. पहिला प्रश्न, हा विधी कोणी करायला सांगितला आणि हा विधी नक्की आहे काय? आठवत नाही मला, काहीच आठवत नाही. तो आता नाटकं करू लागला होता. राजने त्याच्या एक थोबाडीत लगावली. हे बघ, माझ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरे दे, नाहीतर मी म्हणल्याप्रमाणे आधी 50 खिळे ठोकीन आणि मग तसाच जिवंत जाळीन. राज जोरात ओरडला. म्हातारा आता जरासा घाबरला होता. सांगतो आणि तो बोलू लागला. आधी माझी परिस्थिती खूप चांगली होती. एक 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट. माझी मॅंगनीजची खाण होती. खूप पैसा होता, पण आम्हाला संतती होत नव्हती. त्यामुळे आम्ही दोघंही चिंतित होतो आणि अशातच खाणीत एक अपघात झाला आणि त्यात कायदेशीर गोष्टीमुळे आणि नुकसान भरपाईमुळे मी पूर्णपणे कर्जबाजारी झालो. दारूचं व्यसन लागलं होतं. अशातच एके संध्याकाळी इथल्या चेंबर ऑफ कॉमर्सने एक पार्टी ठेवली होती. मी त्या पार्टीला गेलो होतो. म्हटलं काहीतरी नवीन बिझनेस करता येईल, कोणीतरी इन्व्हेस्टर मिळेल. आणि तिथे माझी भेट एका माणसाबरोबर झाली. तो मुंबईला खूप श्रीमंत माणूस होता. पुण्यातही त्याचे बरेच व्यवसाय होते आणि त्याला मायनिंगच्या बिझनेसमध्ये उतरायचं होतं. त्याच गोष्टीवर आमची चर्चा सुरू झाली. म्हणता आमचं चांगलं बॉन्डिंग झालं. त्यातच बोलता असं समजलं की त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारा त्याचा अतिशय विश्वासू पर्सनल असिस्टंट विजयकांत हा माझ्या कॉलेजमधला मित्र निघाला. त्यामुळे ती ओळखसुद्धा निघाली. मग
मी रात्री त्याला घरी घेऊन आलो. घरी आल्यावर आम्ही दोघेही दारू प्यायला लागलो. आधीच आम्ही बऱ्यापैकी दारू पिलेलो होतो. इथे आल्यावर आम्ही जास्त मोकळेपणाने गप्पा मारू लागलो. तो दारूच्या नशेत पूर्णपणे तर झाला होता आणि त्या नशेत तो काहीतरी विचित्र बोलून गेला होता. माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे ज्या गोष्टीच्या मदतीने मी काहीही करू शकतो. तो पूर्णपणे दारूच्या नशेत होता. झोपेत देखील तो काहीतरी विचित्र गोष्टी बडबडत होता. कितीतरी पिढ्यांची मेहनत आहे, तेव्हा कुठे जाऊन आम्हाला ही गोष्ट मिळाली आहे, असं काहीतरी तो म्हणाला. 3 पिढ्यापूर्वी आमच्याकडे असलेली ती चमत्कारिक वस्तू एका मूर्ख माणसाच्या चुकीमुळे उद्ध्वस्त आणि बर्बाद झाली. तेव्हापासून आम्ही त्या गोष्टीचा शोध घेत घेत आता इथपर्यंत पोहोचलोय. अखेर ती गोष्ट मी मिळवलीच, असं तो काहीतरी म्हणाला आणि मला हळूहळू समजायला लागलं की दारूच्या नशेत माणूस जे बोलतो ते खरं असतं आणि नक्की त्याने कोणती तरी काळी जादू किंवा अघोरी विद्या केली असणार.